सगळ्यांना सर्वप्रथम मी या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। गणेश मंदिर संस्थानचे खास करून धन्यवाद। अध्यक्षा डॉक्टर अलकाताई मुतालिक यांचं खास करून धन्यवाद व्यक्त करतो की आज एक आगळा वेगळा दिवाळी पहाटचा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमामध्ये या डोंबिवलीमधील अनेक संस्थांचा सहभाग करून आपण घेतला आणि त्याचा नृत्य आविष्कार जो आहे तो आपण आता थोड्या वेळा अगोदर इथे पाहिला। लहान लहान मुलं जी आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम गणेश मंदिर संस्थाच्या माध्यमाने झालं आणि खरंच खूप सुंदर असा नृत्य आविष्कार सगळे लहान लहान मुलं जी आहेत चांगल्या प्रकारे त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम, नृत्य शिकवण्याचं काम त्यांच्या इन्स्टिट्यूट्स करतात आणि त्याचं सादरीकरण ते केलं। मला तर खूप चांगलं वाटलं ते नमो नमो शंकरामध्ये एकदम छोटी लहान एकदम निरागस मुलगी जी होती एक म्हणजे तिच्याकडे म्हणजे तो नृत्य जे आहे हे चालतच राहो अशी मनामध्ये इच्छा झाली होती। खरंच खूप या डोंबिवलीमध्ये वेगवेगळं टॅलेंट आहे, त्या टॅलेंटला शोधण्याचं काम जे आहे ते ह्या संस्थेच्या माध्यमाने नेहमी होत आलेलं आहे। या संस्था गुढीपाडव्याचा आपली स्वागत यात्रा असो किंवा वेगवेगळ्या सणांच्या वेळेस या आप्पादातार चौकामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असो, मला वाटतं संस्कृती टिकवून ठेवण्याचं काम, आपण म्हणतो की डोंबिवली जी आहे सांस्कृतिक नगरी आहे, पण ह्या संस्कृतीला टिकवण्याचं काम तितकंच महत्त्वाचं आहे। फक्त डोंबिवली सांस्कृतिक नगरी आहे हे बोलून चालणार नाही। मला वाटतं गणेश मंदिर संस्था याला पुरेपूर जे आहे हे पूर्ण करण्याचं काम जे आहे, निभावण्याचं काम जे आहे ते गणेश मंदिर संस्था करते। छोट्या मोठ्या कार्यक्रमातून या सगळ्यांना एकत्र घेऊन आणण्याचं काम आणि डोंबिवली जे आहे या एका वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं काम गणेश मंदिर संस्था करते। मी खरंच खूप मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करतो गणेश मंदिर संस्थाचं आणि त्याचबरोबर गणेश मंदिराचा देखील जीर्णोद्धार जो आहे तो गणेश मंदिर संस्था करते, त्याच्या देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। 100 वर्ष जे आहे या गणेश मंदिराला पूर्ण झालेले आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या योगदानाने हे गणेश मंदिर चांगलं होत आहे आणि या आप्पादातार चौकामध्ये नेहमीच जे आहे ही तरुणाई फुललेली असते। हजारो तरुण जे आहे इथे येतात। एक डोंबिवलीचं हे चौक आहे आणि एक ठाण्याचे तळावबाळी, तिथे देखील असे हजारो तरुण जे आहेत ते एकत्र गेले अनेक वर्ष येत असतात। हे देखील एक वैशिष्ट्य आहे। मी सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अजून एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षी ओला दुष्काळ जो पडलेला आहे त्याच्यामध्ये सरकार तर पूर्णपणे मदत करते लोकांना, पण आपल्याला देखील तरुणांना देखील मी इथे सांगू इच्छितो, रिक्वेस्ट करू इच्छितो की आपल्या परीने देखील जे काय होईल तिकडच्या शेतकऱ्यांसाठी आपण ते सगळ्यांनी करावं एवढी इच्छा इथे व्यक्त करतो। पुन्हा एकदा सगळ्यांचा खूप खूप इकडे धन्यवाद। सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।